हॅलो मित्रांनो, गुड्डू मॉर्निंग. आणि आज आपल्या मिनी ब्लॉगचा आहे डे 38. काही दिवसाआधी मी, मानसी आणि किट्टू आम्ही तिघीजणी आमच्या छोट्याशा ट्रिपसाठी गेलो होतो यवतमाळला. आणि याच्या दिवशी होता किट्टूचा हॅपीवाला बर्थडे आणि आम्ही निघणार होतो सकाळी 8 वाजताच. म्हणून आईने सकाळीच किट्टूला ओवाळून घेतलं. आणि आम्हाला सकाळीच निघायचं होतं म्हणून आईने नाश्त्यासाठी बनवली होती खिचडी आणि मिरच्या. आणि इथे बड्डे गल्ला सकाळी 6-7 वाजतापासूनच बड्डे विशेष येणं चालू झाले होते. त्यानंतर आमची निघायची पूर्ण तयारी झाली होती. मग मी गेली मामाला बोलवायला वर, तर स्वरा माझ्या मागे लागून आली आणि ती झोपेतून उठली सुद्धा नव्हती. ती डोळे बंद करून नुसतं बसून होती. आम्ही दोघींनी तिला किती उठवायचा प्रयत्न केला पण काही नाही, ती उठलीच नाही. झोपीतच बसून होती नुसतं. मग काय ऑटोसुद्धा आला होता. मग आम्ही तिघीजणी ऑटोमध्ये बसलो आणि आईला, मामाला, मामीला आणि स्वराला बाय करून निघालो. मला तर वाटलं की आम्हाला जायला उशीर झाला असेल, कारण की 8 वाजूनसुद्धा गेले होते. मला वाटलं की बस गेली बा म्हणून, पण नाही, गेल्याबरोबर आम्हाला बससुद्धा भेटून गेली. आणि आम्ही तिघीजणी निघालो सुद्धा. एका सीटवर किट्टू आणि मी बसली होती आणि मानसी बिचारी अलग सल्लग बसून होती, कारण की तिलासुद्धा खिडकी पाहिजे आणि मलासुद्धा खिडकी पाहिजे म्हणून. आणि बघता बघता आम्ही पुलगावला पोहोचलो सुद्धा आणि आम्हाला भयंकर भूक आणि तहानसुद्धा लागली होती. तर मी घेतली एक बॉटल आणि आम्ही तिघीजणी गेलो गुपचूप खायला. आणि किट्टूला आम्ही आमच्या जवळच्या एकच गुपचूप दिला होता, कारण की तिची 2-3 दिवसापासून तब्येत खूप खराब होती म्हणून. त्यानंतर आम्ही पकडला ॲटो आणि फायनली आम्ही गेलो घरी. आणि घरी जाताना सुद्धा किट्टूच्या काही गप्पा गोष्टी संपतच नाही होत्या. आणि दुरून मला बकेट घेऊन एक बाई दिसली. मी म्हटले, बाई कोण आहे? आणि जवळ जाऊन बघते तर हे बाई कोण नाही, हे बाई माझी मम्मीच आहे बा म्हणून. हापशीवर पाणी भरायला जात होती. त्यानंतर आम्ही दिवसभर केला रेस्ट, कारण की संध्याकाळी होता किट्टूचा बड्डे आणि इथे संध्याकाळ झाली सुद्धा होती. आणि आम्ही दोघीजणी किट्टूच्या बड्डेचं डेकोरेशन करायला लागलो सुद्धा होतो. आणि इथे पूर्ण डेकोरेशन झालं सुद्धा होतं आणि किट्टूला डेकोरेशन खूप आवडलं. आणि इथे विदू आला बढिया खेळत सुद्धा होता. त्यानंतर मस्तपैकी किट्टू रेडी झाली आणि सगळेच जण रेडी झाले होते. आणि किट्टूने बढियापैकी रेड ड्रेस घातला होता. आणि मग सगळ्यांनी किट्टूला ओवाळलं. आणि त्यानंतर किट्टूचा बड्डे आम्ही मस्तपैकी सेलिब्रेट केला. आणि मग मानसी, मी आणि आत्यानी आम्ही तिघींनी चिवडा आणि केक वाटून दिला. मित्रांनो, तुम्हाला किट्टूच्या बड्डेचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनेलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.